गायकवाड, उषाबाई प्रल्हाद, स्टेजवर बसलेले चेअरमन सतीशजी धोत्रे, सुजितजी वाघे, बाबूलालजी शेख, इतर सर्व मान्यवर. खरं तर विषयाची सुरुवात कुठून करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी हे आज कळत नाही. मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या समोर याच ठिकाणी मतदार मागण्यासाठी आलो होतो. आपण गंगापूरच्या गावकऱ्यांनी माझ्यावर भरपूर प्रेम केलं. एक गावातला मुलगा म्हणून जवळपास 395 मताची लीड दिली. त्याबद्दल मी प्रथमतः जाहीररित्या आपले मनपूर्वक आभार मानतो. जिल्हा परिषदची निवडणूक जरी हरलो असलो तरी उमेद कुठलीही कमी झाली नाही. कारण जे माझं जन्मगाव आहे त्या गावानं मला भरपूर प्रेम केलं. ह्याच्यापेक्षा मोठं समाधान कुठेही नाही. आज आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलो आहोत. खरं तर ही निवडणूक व्हायलाच नाही पाहिजे होती. काही कारण नव्हतं निवडणूक व्हायचं. साधारण 3-3.5 वर्षापूर्वी बहुमतानं आमच्या समोरच्या पॅनलला विजयी केलं होतं. सदस्याचं बहुमत होतं, लोकनियुक्त सरपंचाचं बहुमत होतं. त्यामुळे ही निवडणूक व्हायचं काही कारण नव्हतं. आपण गावकऱ्यांनी बहुमतानं निवडून दिल्यानंतर आम्हीही कुठल्याही पद्धतीनं त्यांना 2-3 वर्षामध्ये कुठलाही अर्ज केला नाही, तक्रार केली नाही, अडचण होत असली तरी सांगितली नाही. तुमच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तुम्ही ज्या महिलेला सुशिक्षित आहे, LLB झाले, सर्व काम करू शकते, मातंग समाजाला न्याय दिला पाहिजे, हे तुम्ही विरोधी पक्षाच्या पॅनलने लोकांना सांगितलं होतं आणि लोकांना ते पटलं होतं आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून निवडून दिलं होतं. मग ह्याच्यामध्ये जे पॅनलचे प्रमुख आहेत त्यांची जबाबदारी होती की आपली सत्ता पूर्णपणे 5 वर्ष एकत्रित चालली पाहिजे. आपल्या घरातला कुठं आपल्या घरात मिटला पाहिजे. तत्कालीन काळामध्ये अण्णासाहेब पाटील अध्यक्ष होते तंटामुक्तीचे. आदरणीय बनसोडे गुरुजी जिवंत होते. त्यांच्याकडे हा प्रश्न मिटला असता. तिथंही समोर तुम्ही बसायला गेला नाही. त्या महिलेवर काय अत्याचार केला, काय अन्याय केला. तुमच्याकडे सर्व गावकऱ्यांनी एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की एक पॅनलचा प्रमुख म्हणून माझ्याकडली यंत्रणा पाहतो. माझ्याकडे असं बोलणाऱ्याची, समजावून सांगणाऱ्याची किंवा ग्रामपंचायतमध्ये काय झालं ह्याची माहिती देण्यासाठी कार्यकर्ते कमी आहेत म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते भरपूर आहेत, पण ज्या त्या कामात आहेत. हीच समोरच्या विरोधी पक्षाची परिस्थिती पहा. अक्षरशः 10-5 हजार रुपये घेऊन कुठल्याही विकासाचा मुद्दा न करता जिल्हा परिषद निवडणूक असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल, असं पैसे घेऊन मग मी ह्या समाजाचं मतदान देतो ही प्रचार करतो किंवा प्रचार पळवणाऱ्याची यंत्रणा त्यांच्यापाशी आहे. अशीच यंत्रणा त्या काळात वापरली गेली. त्या महिलांना सही करू नका कोण म्हणत होतं, हेच म्हणत होते. ह्याच्यावर सही करायची नाही, त्याच्यावर करायची नाही, ह्या कागदपत्रावर सही करायची नाही, हेच सांगत होते. वर्षभर सह्या नाही झाल्यानंतर गावात तक्रारी कोण केल्या, ह्यांनीच केल्या. बरं, मुद्दे कशावर होते? भांडणाचे मुद्दे कशावर राहावे? गावाच्या विकास कामावर राहावे. त्या महिलेनं म्हणलं पाहिजे की माझ्या दलित वस्तीमध्ये किमान 25 ते 30 लाख रुपये खर्चले पाहिजे. उपसरपंचाने म्हणलं पाहिजे माझ्या इथं 30 लाख खर्चले पाहिजे. सदस्यांनी म्हणलं पाहिजे 10 लाख माझ्या इथं खर्चले पाहिजे. हा विकास झाला पाहिजे, तो विकास झाला पाहिजे. भूमिका भांडणं करण्याची ही असली पाहिजे. विकासाची भूमिका लोकप्रतिनिधीची असली पाहिजे. ही लोकप्रतिनिधीची भूमिका, विकासाची भूमिका ह्या भांडणात कुठेही दिसत नव्हती. आदरणीय गुरुजी नाहीत आज, पण एक तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी बसले होते. त्या महिलेंना आदरणीय गुरुजींना सांगितले की इथं फक्त विषय चालू पर्सेंटेज मागण्याचा. बैठक बसली. कोणीही ह्यांचा पॅनल प्रमुख असेल, सदस्य असेल, बनसोडे गुरुजींनी बोलल्यानंतर त्यांच्या घरी हे प्रकरण मिटवायला गेले नाहीत. आजही त्यांचा मुलगा गावात आहे, त्यांना विचारा ही सत्य परिस्थिती आहे. तोही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पण मी ज्या अर्थी आदरणीय म्हणतो बनसोडे गुरुजींना, त्या अर्थी तो मुलगा खरं सांगू शकतो. ठीक आहे, अण्णासाहेब पाटील माझ्या जवळ बसतील, माझ्याबद्दल सांगतील, पण त्यांचा मुलगा खोटं बोलणार नाही. गावकऱ्यांनी मुळामध्ये हे लक्षात घेण्याची गरज आहे, वाद कुठं चालू आहे आणि कुठं मिटवायचे वाद. ह्यांचा वाद मिटतोय का?
एकही काम 3.5 वर्षामध्ये हिने सुरू केलं नाही, एकही काम नवीन आणलं नाही. आहे ते 15-20 तागाचे पैसे घेणे, 2-4 नाल्या रस्ते करणे, ह्याच्याशिवाय कुठलंही काम विकासाचं केलं नाही. एक अर्ज हिने जिल्हा परिषद मधला दाखवावा, ह्यांनी प्रयत्न केला निधी आणण्यासाठी. एक अर्ज ह्यांचा पंचायत समितीमध्ये दाखवावा, ह्यांनी प्रयत्न केला निधी आणण्यासाठी. मंत्रालयात जायची तर लांबची गोष्ट आहे. मग गावकऱ्यांना माझं हेच म्हणणं आहे की हे परिस्थिती तुम्ही का समजून घेत नाही? किती वेळेस आपण जातीच्या मुद्द्यावर किंवा एखादा काहीतरी काम करतो म्हणून त्या मुद्द्यावर आपण टाळायचं किंवा मतदान करायचं नाही, हे सर्व गावकऱ्यांनी लक्षात घ्या. आज दुनिया चंद्रावर चालली, आपण कुठं? आज आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांचे कॅसेट ऐकले तुम्ही? आजपर्यंत जेवढे काही रस्ते शेत रस्ते झाले हे त्यांनी केले. कुठं शेत रस्ते झाले, कुठले टिकले तर शेत रस्ते हे सांगा मला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण ऐकतोय, आपण प्रश्न करत नाही त्यांना. ही दुर्दैवाची पाळी. आरओचे सेंटर झाले प्रचारामध्ये, त्यांनी सांगतात कोण केले, निधी आम्हीच आणला म्हणतात 5 वर्षामध्ये. त्याच्या अगोदर 10 वर्ष 20 वर्ष ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती. काय झालं होतं करायला? 4 आरओचे पाणी शुद्धीकरण केंद्र काढले. आज निर्लज्जीपणानं सांगतायत, कॅसेटमध्ये सांगतायत की आम्ही आरओ केले, आणि हे आपण गावकरी ऐकून घेतोय, प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. गावातले 90% विकास कामं त्यांनी केले. मला सांगा, ह्या समोरच्या रोडून किती लोक पडत होते? किमान पावसाळ्यामध्ये प्रत्येक महिला 2 व्हीलर असलेली धड शिऱ्या पडत होती महिला. ही विकास काम नाही आम्ही केलं. ग्रामपंचायत बांधली, आरओचे सेंटर काढले, ट्रॅक्टर आणलं. कुठल्या जिल्ह्यामध्ये सांगा मला, कुठल्या ग्रामपंचायतीला ट्रॅक्टर? आज काय आहे ट्रॅक्टरची हालत आहे? प्रत्येक सदस्याच्या शेतामध्ये कामाला ट्रॅक्टर जाते. हाय लोकांच्या कामाला काय? CCTV कुठं गायब आहे? स्पीकर गावात प्रत्येक गोष्टीची योजना आपण स्पीकर मार्फत गावात सांगत होतो, बंद आहेत. पिठाच्या गिरणीची तर काय हाल आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही. अहो, पिठाच्या गिरणीमध्ये ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस किमान 25 ते 30 लोक, ह्या आठवड्याला 40-50 लोक पीठ ज्यांनी 100% टॅक्स भरला ते दळून येत होते. आपण हे प्रश्न विचारत नाही. आपण कुठंतरी हा मातंग समाजाचा आहे, मी कुठंतरी मराठा समाजाचा आहे, मी कुठंतरी मुस्लिम आहे, आपण भाजपला करायचं नाही, हे ह्या विचाराचे, हे भांडतात. मला सांगा, कधी 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये कोण भांडणं केलं? आज सकाळी सुद्धा भांडणं झाली. मी प्रचाराच्या रॅलीत होतो. कोण कुणासंग भांडणं केली की 10 मिनिटामध्ये काँग्रेसवाल्यांनी अफवा सोडून दिली, बघा सुरू झाला, अजून तर निवडून यायचे. म्हणजे किती दुर्दैवी परिस्थिती आहे. ते सांगतात एक, करतात एक, वागतात एक. हे सर्व गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी ह्या गंगापूरच्या ग्रामपंचायतमध्ये इतिहासात जे झालं नव्हतं ते ह्या 3 वर्षामध्ये मागच्या झाल्या. त्या बाईचे पैसे काढत असताना ती जी माजी सरपंच होती, ती महिला, तिला तुमच्या पक्षाची होती, तुम्ही हरवलं. आमचं काम होतं विरोधी पक्षाचं मतदान तुमच्या विरोधात करणं, आम्ही केलं. आमच्यातला एक सदस्य फोडला तुमच्याकडे बहुमत नसताना. कारण SC महिला, दलित महिला जर सरपंच पदावर काढायचं असेल तर त्यांना सदस्य कमी होते, म्हणून आत्ता जी त्यांच्याकडले उमेदवार आहेत त्यांना फोडलं गेलं. ते ऑलरेडी काँग्रेसचे होते, त्यांना सरपंच पदाचं त्या काळात तिकीट दिलं नाही, म्हणून माझ्याकडे आले. आजही तर सुग्रीव वाघे जे आहेत, गजानन दंडिमे आहेत, तर दयानंद आहेत, ह्या 10 लोकांनी मी तिकीट देत नव्हतो त्यावेळेस. प्रामाणिक माणसाला तिकीट द्यावं ही माझी नेहमी भूमिका असते, भले हरलं तरी. नाही द्या म्हणले, आता कधी आयुष्यात जाणार नाही. आमच्या समोर त्या पॅनल प्रमुखाला तिने 100 शिव्या दिल्या असत्या, तिथं शिव्या देऊन बाहेर पडले होते. आज कशासाठी एकत्र आले ह्याचा विचार तुम्ही करा. एक 10 लाखाचं काम, 5 लाखाचं काम किंवा महागल्या सरपंच पदाचा जर अनुभव त्यांनी घेतला तर फक्त गुत्तेदारी करण्यासाठी एकत्र, आणि गुत्तेदार करण्यासाठी एकत्र यायचं. आणि एखाद्या महिलेला, अहो जी दलित महिला होती तिला सांगायचं होतं समजावून, ग्रामसभेत विचारायचं होतं, का तुम्ही चुका करताय? जर तुम्ही प्रामाणिक होतो गावासंग, जर तुमच्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा होता तर तुम्ही 10 लोक गावातले गोळा करायला पाहिजे होते, 100 लोक गोळा करायला पाहिजे होते. मी मारुती मंदिर समोर तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे डॉक्टरला सुद्धा सांगितलं होतं आणि त्यांच्या प्रत्येक सदस्याला सांगितलं होतं, ह्या महिलेचा माझा संबंध नाही,
तुमच्यातल्या अंतर्गत भांडणं तुम्ही घरी मिटवा, काही अडचण नाही. तुमचं ऐकत नसेल, आमच्या समोर भांडणं मिटवा, आम्ही मिटवू. आणि जर आम्ही सांगून बी ऐकत नसेल तर आम्ही अविश्वास ठरावाला तुम्हाला मदत करू, हे मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं. पण हा माझा जरी प्रामाणिकपणा असला तरी त्यांची नियत चांगली नव्हती. त्यांना पैशाच्या बाबतीमधले भांडणं, गुत्तेदारीचे भांडणं, गुत्तेदारीची स्पर्धा ही मुळात याचं कारण होतं. म्हणून तर बनसोडे गुरुजीच्या समोर विषय मिटला नाही, अण्णासाहेब पाटलाच्या समोर विषय मिटला नाही. मग काहीतरी दिशाभूल करायची गावची, प्रत्येक वेळेस वेगळं कारण सांगायचं. मला सांगा, खरंच एखाद्या चूक आहे असं गृहीत धरू त्या महिलेची आपण, बरोबर आहे? दलित वस्तीची नाली त्या महिलेने केली, 4.5 लाख रुपये बिल त्या महिलेला आलं. जे नवीन ग्रामसेवक आहेत त्यांना जाऊन विचारा. सहज मी माझ्या ग्रामपंचायतीच्या कामासाठी गेलो होतो, त्यांच्यातलाच वाद चालू होता पैसे उचलण्यासाठी. 4.5 लाख रुपयाचं बिल त्या महिलेचं अक्षरशः ग्रामसेवकाला खोटं बोलून ह्या लोकांनी उचललं. आता जे सरपंच आहेत त्यांनी उचललं आणि देत नाही, तुला काय करायचं कर्ज. हा न्याय नाही गरीबा. स्मशानभूमी इथं, स्मशानभूमीच्या बाजूला नाली केली, कुठली? वडर वस्तीची केली. त्याच्या बाजूला दुसऱ्या स्मशानभूमीच्या बाजूला एक नाली केली, वडर वस्तीची केली. जी स्मशानभूमीला नाली केली ती जी काही सदस्यांनी पुरुषांनी केली त्यांचे 2-2.5 लाख रुपये बिल मिळाले, पण त्या महिन्याचे 10 लाख रुपये अडकून गेले. हा अन्याय नाही त्याच्यावर? म्हणून आम्ही तिला समर्थन करतो. तरीही आमचं असं म्हणणं नाही की आम्हाला ह्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्या समोर आलो. आम्ही अविश्वास ठरावाची प्रक्रिया संपली, काळ संपून गेला, प्रभारी सरपंच झाला, नवीन निवडणूक लागली, आम्ही तुमच्या चुका सांगायला आलो. आम्ही बोलायला आलो विकासाच्या मुद्द्यावर, आम्ही बोलायला आलो 3.5 वर्षात तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगा. आम्ही बोलायला आलो 3.5 वर्षामध्ये तुम्ही किती निधी आणला, आम्ही देशमुख काकून तुम्ही किती निधी मंत्रालयातून आणला, ह्या मुद्द्यावर आम्ही बोलायला आलो. ह्या मुद्द्याची चर्चा कधी होणार? गावकरी विचारणार नाही ह्या मुद्द्यावर कधी. कोणत्या मुद्द्यावर बोलणार? लाईटची काय अवस्था आहे, पाण्याची काय अवस्था आहे? मी लातूरमध्ये राहतो, तुम्हाला काय माहिती आहे? म्हणजे पाणी गावात दररोज सुटते. मला सांगा गावकरी बंधूंनो, आपल्याकडे पाणी किती बेकार हालायचं आहेत का नाही? सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी 5.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना दिली. माझ्या शेवटच्या काळामध्ये मंजुरी झाली. अक्षरशः माझ्या पायाचे खेटर त्यावेळेस झिजून गेले होते. 30 वर्ष योजना मिळत नव्हती, कारण 1998ला योजना झाली होती. 2030 पर्यंत आपल्याला योजना मिळणार नव्हती. अनेक कागद जोडले, योजना मंजूर करून घेतली, पाण्याची टाकी झाली, तिथून पाईपलाईन आली, गावातली इंटरनल पाईपलाईन मंजूर झाली. ही महाराष्ट्रातली पहिला किस्सा आहे आपल्या इथला. ती सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं यांचं काम होतं, ती सुद्धा ह्यांनी व्यवस्थित करून घेतलं नाही. कुठं पाईपलाईन वर गेली, कुठं खाली गेली. आज कुठल्याही नळाला पाणी व्यवस्थित येत नाही. ह्याच्या उपर बी मला काय ऑब्जेक्शन नव्हतं. लोकांनी निवडून दिले, आपल्याला काय करायचं अशी माझी भूमिका होती. काल परवा हे शिखराचं पैसे गोळा करण्यासाठी आपल्या गावातले काही सन्माननीय लोक, नावच सांगतो तुम्हाला, त्यांना विचारा खरी गोष्ट आहे का नाही. बच्चेसाहेब गुरुजी समाजसेवेतले माणसं आहेत. मी नाव घेणं चुकीचं आहे, पण पुरावा लागतो प्रत्येक गोष्टीला द्यायला. अशोक गुरुजी असतील, समाजसेवेतले नाव आहे. ह्यांना आपण राजकारणात नाही ओढलं पाहिजे, पण ह्यांच्या समोर चर्चा झाली. ग्रामसेवकाला मी सांगितलं 5 कोटी 5.5 कोटी केंद्र सरकारनं दिलेत. तिथं दर महिन्याला 30,000 रुपये आपण तावरजाचं पाणी लाईट बिल भरतोय. 1 वर्षामध्ये तावरजाचं किती वेळेस पाणी आलं? 3 लाख रुपये भरले गेले. तुमच्या आमच्या टॅक्समधले पैसे ते भरले गेले. एकदाही पाणी आणलं नाही. आणलं असेल तर 2-4 दिवस कधीतरी इमर्जन्सी. मी ग्रामसेवकांना विचारलं, साहेब म्हणलं पाण्याची टाकी तयार आहे, सर्व गोष्टी तयार आहेत, नळाला प्रेशर वॉल बसवलेत, तुट्ट्या बसवल्यात, तुम्ही ट्रायल करा. 1 दिवसाला पाणी द्यायचं, दररोज पाणी द्यायचं ट्रायल करा, 24 तास पाणी द्यायचं ट्रायल करा, मी तुमच्या सोबत येतो. ह्याला साक्षीदार आहेत बच्चेसाहेब गुरुजी, साक्षीदार आहेत ह्याला, अशोक गुरुजी साक्षीदार आहेत. ग्रामसेवकाची भूमिका तुम्ही यासोबत करा म्हणायची होती, पण पॅनलचे प्रमुख म्हणून ज्यावेळेस ह्याला विचारलं गेलं त्यावेळेस सवय चांगली नसते आहे दररोज लोकांना पाणी द्यायची. आता आपण 7 दिवसाला 8 दिवसाला देतोय, 5 दिवसाला देऊ फार तर. अशी भूमिका, निगेटिव्ह भूमिका 3 महिने झालं मागवतो. म्हणजे तुमच्या समोर एवढं काबर सांगतोय तर लोकांच्या नियती ओळखावी गंगापूरकरांनी. पक्ष
नंतर आधी गावचा विकास. माझ्या कुठल्याही बॅनरवर गावात आहे बघा, मी देवेंद्र फडणवीसचा फोटो टाकला नाही, मी अर्चनाताईचा फोटो टाकला नाही. मला माझ्या हिमतीवर मतं मागायची ताकद आहे, मी काम करू शकतो, ही माझ्यात हिंमत आहे, म्हणून मी पॅनल लढवतोय. तुम्हाला कुणाची नावं घ्यावं लागतात? दिवंगत विलासराव देशमुख साहेबांची नावं. किती दिवस मतदान मागणार साहेबांच्या नावं? अमित भैयाचे नाव. आता खरं तर मी अमित भैयावर बोलू नये, पण त्याने अमित भैयाचे कॅसेट एवढी वाजू झाले की मला त्यावर उत्तर देणं आवश्यक आहे. अमित भैया 2009ला आमदार झाले, आज 2026-27 आहे. 16 वर्षामध्ये गंगापूरच्या वासनगावच्या रोडसाठी काय प्रयत्न केला? 2016ला जे डांबरीकरण झालं होतं, भाजपचं सरकार होतं, आजही माझी त्यावेळेसची फेसबुकची पोस्ट बघा, मी पैसे मंजूर करून आणले होते. मलाही वाटतं ना आमदारांनी काम केलं पाहिजे, गावातल्या नागरिकाला वाटतंय आमदारांनी काय केलं पाहिजे. 2024ला इथे विधानसभा लढवायला आली होती, ह्या स्टेजवर बसून त्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेस मराठा आंदोलन होता, त्यावेळेस ती पोरंही त्याच्यात गेले होते, त्याची आजही त्यांच्या फेसबुकवर क्लिप बघा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2 महिन्यामध्ये ह्या रस्त्याच्या कामाला चालू करू, 3 महिन्यामध्ये बँक गंगापुरात आलो. 2024 नोव्हेंबरची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यावेळेस इथल्या पॅनल प्रमुखांनी त्यांना 100 कामाची यादी दिली होती. हा रस्ता करणे आवश्यक आहे, त्या रस्ता करणे आवश्यक आहे. त्यावेळेस आपणही तिथं असताना प्रत्येकाने लक्षात घ्यायला, हे गंगापूरसाठी आवश्यक आहे, कारखान्यासाठी आवश्यक आहे. 2024 मध्ये आमदारांनी हिने आमदारांना दिल्यातल्या कामातलं एक तरी काम झालं? आणि आमदार साहेबांचं नाव घेतात, ते पाठीशी आहेत, ते पाठीशी आहेत. माझ्यावर दुसरा आरोप केला जातो की सुनावण्या झाल्या, हे झाल्या. सुनावण्या झाल्या तुम्ही निवडून दिलेल्या, सरपंचाने तिथं सुनावण्या झाल्या. माझी फक्त एकच केस होती, ती वडर समाजाचा निधी इथं खर्चला, त्याबाबतची माझी तक्रार होती, आणि ती काय माझी चुकीची तक्रार नव्हती. दुसरी सुनावणी माझी नाही, तरी त्याच्यावर खोटा अपप्रचार केला गेला. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा प्रत्येक गावाने आमदार अमित देशमुखांनी हे सांगितलं, हे त्रास देते गावात दिलं. काय दिलं सांगा, एक तरी पुरावा दाखवा. वडर समाजाचा निधी दुसरीकडे खर्चला, ही तक्रार माझी चुकीची आहे, करू नये तक्रार ती. त्या लोकांसाठी ते हक्काचे लोक नाहीत. ठीक आहे, आज वडर समाजाची इथं ऐकायला कोणी नाही, काहीच नाही, पण ते सुद्धा माणसं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा निधी आला होता, मी माझ्या काळात तो मंजूर करून आणला होता. तो निधी चुकीच्या प्रकारे वापरला गेला. पण ठीक आहे, आमदाराचं एवढं वजन आहे, आमदारांनी भाषणात सांगितलं की आम्ही ह्यांच्या पाठीशी आहोत, निकाल लावून दिले आम्ही, द्या म्हणा तांडावस्तीचे पैसे देता येतात का बघा. का अडकले 3 वर्ष झालं पैसे? बरं, मी ह्यांना सांगितलं, दुसरा मार्ग सांगितला, तुम्ही काम केलं, कुठेही गावातला भाग आहे, चांगलं काम केलं, ह्या दुसऱ्या ह्याच्यातून पैसे काढा. तीही त्यांना डोकं चलत नाही, अजून काय मदत करा. पण ह्यांची स्पर्धा अशी आहे खाण्याची की चांगलं सांगायचं भागच नाही. मला सांगा, आज ग्रामपंचायत स्थापन होऊन 70 वर्ष झाली. आपल्या ग्रामपंचायतमध्ये एखादा सरपंच सदस्याच्या अंगावर चप्पल घेऊन गेलाय, त्याची आय वाय काढलाय, कुळाचा उद्धार केलाय, हे कधी ऐकण्यात आहे? पुरी 70-80 वर्षाची माणसं. चांद साहेब कधी ऐकलं का सरपंच सदस्याच्या अंगावर गेलाय आणि त्याच्या कुळाचा उद्धार केलाय? बरं, तो बी जो सदस्य आहे तो कुठंतरी एकेकाळी मोठ्या पदावर राहिलेला आहे, तो बी निमूटपणे ऐकतोय, तिथं शिव्या खातोय. का बरं? काम करण्यासाठी, पैसे गुत्तेदारीसाठी. किती दुर्दैवी परिस्थिती आहे. कुठं जाणार होता अपराध? कुठं तर समजून घ्या या परिस्थिती. मी इलेक्शनला उभं टाकलं की पैशाची लढाई लावतो. अहो, किती ज्याच दिवस पैशाच्या लढाई चलत नसतात ह्या गोष्टी, ज्याच दिवस जाती धर्माच्या गोष्टी नावावर ह्या गोष्टी चलत नसतात. त्याच्यामुळे गंगापूरकरांना माझी विनंती आहे, कुठल्याही अफवाला बळी पडू नका. 3.5 वर्षामध्ये जी माणसं गावचा 1 रुपयाचा विकास करू शकत नाहीत, अशा पॅनलला आपण मतदान करायचे. भ्रष्टाचारासाठी सदस्य फुटून गेला आणि तिकडे सरपंच पदाचा उमेदवार झाला, अशा व्यक्तीला मतदान करायचे. 2002 ते 2007च्या काळामध्ये काय काय कुटाने केले त्यांनी. तिथं गटविकास अधिकाऱ्यापर्यंत FIR फाडले होते, अधिकाऱ्याच्या अंगावर गेले होते, गावात किती भ्रष्टाचार केला होता, अशा व्यक्तीला मतदान करायचे. ह्या सर्व मंडळीला जी गुत्तेदारीत मग्न आहे अशा लोकांना मतदान करायचंय का? मी एक प्रामाणिक 35 वर्ष झालं माझ्याशी, माझ्या पॅनलशी, पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली. सदस्य होताना त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तो कधी काय विकतो ह्याच्यावर चर्चा होत नाही. सदस्य असताना तिथं चालतंय, बरोबर आहे का?
तिथं गोष्टी काही केलेल्या चालतात, पण मेन ह्याच्यावर एखादी महिला जर उभं टाकली तर अरे ठीक आहे, तुम्ही सांगा ना समजावून, हे तुम्ही आता उद्या सरपंच बोलायला हे काम करणं चुकीचं आहे, किंवा त्यांनी बंद केलं असेल तर परत सांगा आता कायम बंद ठेवा. ह्या गोष्टी तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा, गावचे होता पण एकत्र त्याची चर्चा करता तुम्ही. बरं त्याची चर्चा सोडून द्या. तुम्ही आजपर्यंत या चौकातून 10-20 पोरं आज सुद्धा कुणाच्या गाड्या वरी बस स्टँडला उभा टाका, कुणाच्या गाड्या इलेक्शन 10 रुपयाला निवडून आल्यात, कुणाच्या गाड्या आणून आल्यात. 2 वर्ष झालं चौकात बसून काय करता तुम्ही? ह्याला दारू पाजून आण, त्याला दारू पाजून आण, ह्या गाडीत जा त्या गाडीत. अरे दारू पाजवणं तर सर्वात मोठं पाप आहे. किती जणांचे आयुष्य वाटोळ केली तुम्ही? हा, आणि गरीबाला नाव ठेवायचं. हा, त्याच्यामुळे गंगापूरकरांना माझी विनंती आहे, विकासाचं विजन आहे. भारतीय जनता पार्टीचं वरी सरकार आहे. आम्ही पक्षावर आता मतं मागत नाहीत, आम्ही पॅनल केलेलं आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक जाती धर्मातला आहे. एका विचाराशी एकनिष्ठ आहे. लढाई कुठं झाली पाहिजे विकासाची? मी 10 कोटीची कामं केली, त्यांनी आमदाराकडे जावं, 5 कोटीची त्यांनी कामं आणावं, आमदारांनी त्यांच्या पाठीशी राहावं. इथं लढाई झाली पाहिजे. लढाई आपली कशासाठी होते? कुणा तर जातीवर नाव ठेवायचं. माझ्या शेताकडे रस्ता कसा झाला? मला तुम्हाला सांगतो, 2023ला रस्ता मंजूर झाला MRHS मध्ये. 3 किलोमीटरसाठी 75 लाख रुपये आले. बच्चेसाहेब शिंदे गुरुजीच्या पासून चालू करायचं होतं. 3 किलोमीटर कुठे भरायचे तिथं भरवायचं होतं. साधारणतः अर्ध्या रस्त्यात लक्षट्टीपर्यंत आला असतं, ज्ञानबा शेट्टीपर्यंत आला असतं. त्याच काळात माझं काम चालू झालं, तिथं शेड बांधायचं, हे बांधायचं. मी माझ्या कामात होतो, माझं शेड बांधायचं झालं. आमच्यातले काही पुढारी त्यांच्यासोबत कधी कधी असतात, कधी भाजपमध्ये आहेत, कधी तिकडं आहेत. अशी काही पुढारी त्यांनी मिळून काम करायचं ठरवलं. आम्ही पाठीशी राहिलो, सर्व गोष्टी झाल्या. तुम्हीच काम थांबवलं, तुम्हीच काम केलं नाही, वर्ष तुम्हीच लावले, म्हणून मी निधी आणला. आता माझ्या शेतात मी निधी आणला 10 लाख रुपये, माझी ताकद आहे म्हणून आणला. जरा तुम्हाला देते का कुठला आमदार? तुम्हाला 10 लाखासाठी आम्ही देशमुखकडे 100 चक्रा मारावा. 10 लाखाचं एक विठ्ठल मंदिर बांधलं तर 10 लाखाकडून लोकवर्गणी तुम्हाला गोळा करावं लागतं, आणि तरी तुम्ही सांगता 90% सभागृह आम्ही बांधले. माझ्यात हिंमत आहे. आज बी सांगा मला, मी आज मुस्लिम समाजाला शब्द दिलाय, मी काल ह्या 4 दिवसामध्ये 1 कोटीचा शादीखाना तिथं बांधून देतो म्हणून सांगितलं. माझ्यात हिंमत आहे आणायची. आहे का तुमच्यात हिंमत आणायची? सांगा बरं. आम्ही हिंमत जरी दाखवलं तर अन्याय कुणावर केलाय का? अत्याचार कुणावर केलाय का? कुणाला वाकडं बोललोय का? काहीच नाही. उगं काय तर अफवा सोडायचं. मागे एकदा पोलीस स्टेशनला गेलो, अक्षरशः लोक मी किती येडे असतात बघा. आमचे लिंक पाटील आहेत, काय तर कुणाचं तर कुठाने झाले. सहज गेला मी दुसऱ्या कामासाठी, माझं ह्याच्यासाठी, म्हणजे मिटवावं, चांगलं करावं. त्या पोराला सांगितलं तुझ्याबद्दल तुझ्यावर FIR हेरीच करायला, जसं आजची घटना झाली तसं. त्याचा बाप बी नाराज, माझ्यावर मी बी नाराज. त्यांना देवाची शपथ घेऊन सांगितलं मी, अरे बाबा माझा काही संबंध नाही तिथं. म्हणजे किती दुर्दैवी परिस्थिती आहे. ही लोक किती हुशार आणि आपण किती अडाणी त्याच्यात अडकून बसतो, हे सर्व समजण्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एकमेकात संघर्ष करून ह्या गावाला काही मिळणार नाही. हा ती परिस्थिती कायम राहील. गेल्या निवडणुकीमध्ये याच ठिकाणी त्यांचं समारोपाचं भाषण आहे का 2022 मधलं, ज्या त्या वेळेसचे पॅनल प्रमुख जी होते त्यांनी सांगितलं होतं की 2-3 वर्षामध्ये ह्या गावातले 100% शेतरस्ते आम्ही करू. 3 वर्षामध्ये एक शेतरस्ता दाखवा त्यांच्या पॅनल प्रमुखाचा केलेलं. त्या 2-3 पॅनल प्रमुख होते त्यांचे. कुठलंच काम नाही, फक्त वाद लावायचे, भांडणं करायचे, ही करायचं. आता माझ्याकडे बोलणाऱ्याची संख्या कमी आहे. आमच्या बाळू पाटलाला किती दाबी म्हणलं, सतीश धोत्रेंना किती दाबी म्हणलं, बाबा जाऊन बघा तिथं काय चालू आहे काय नाही, काय करायचं आपल्याला, कशी काय कशात घालणार इथपर्यंत म्हणते. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची माहिती, एका मिनिटात गावात चर्चा. मी तुम्हाला सकाळचं उदाहरण सांगितलं की भांडणं कुणाचे झाले, रात्री कुणाच्या त्या काय लग्नाचं काय असतं, हळदीमध्ये त्यांची भेट झाली, सकाळी इथं कुठाने झाले, कुणाचे झाले ही अजून बी मला क्लिअर कट माहिती नाही. पण गावातून मला 50 फोन आले, बघा तुमच्यामुळे असं झालं. म्हणजे किती अफवा सोडायच्या, किती गोष्टी परिस्थिती करायच्या, ह्या गोष्टी लक्षात घ्या. आज त्यांनी पैसेवाला उमेदवार एवढ्यासाठीच हुडकून आणलाय. गुत्तेदारीत मदत होते, सर्व कामात मदत होते, ह्याच्यासाठीच हुडकून आणलाय. काय परिस्थिती आज गावची बघा. सर्व तरुण पोरं धाब्यावर आहेत. प्रत्येक घरामध्ये 1-1 किलो मटण जात आहे. 1 किलो मटण 1 दिवस जेवायला मिळाल्यानं काय आयुष्यामध्ये फरक पडणार आहे कोणाच्या तरी. आता तुम्ही इथं आहेत म्हणजे तुम्ही गेला नाही, पण जे गेलेत त्यांच्यासाठी सांगतो मी, काय फरक पडणार आहे.
अहो, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही नैतिकतेनं तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा की तुम्ही काय काय काम केलेत आतापर्यंत. आम्ही वाजवून सांगतो एवढे काम आम्ही केले, एवढा निधी आम्ही आणला. शुद्ध पाणी प्यायला गंगापूरकरांना कधीही माहिती नव्हतं, मी सुरुवात केली. लाज वाटत नाही, ह्याला हे म्हणतात की आम्ही पैसे त्या गोष्टीचं दुर्दैव असं आहे, हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलो. कोण काय विकलं ह्याच्यापेक्षा त्या माणसाला त्याच्यातून कसं बाहेर काढायचं, आपण कशी दारू पाजवायची नाही लोकांना, हे सर्व समाजाने आज एकत्र येऊन सांगण्याची गरज आहे. आपल्या गावामध्ये संतोष पाटलासारखे डीडीआर येतात, गावावर प्रेम करतात, अनेक लोक आपल्याकडे येतात. आदर्श गाव म्हणून एकेकाळी आपल्या गावची नाव झालेलं होतं. आपल्या गावातले 30% लोक बाहेर जर कुठं लग्नाला गेले तर लोक म्हणत होते की तुमच्या गावात असं कसं झालं. ही वास्तविक परिस्थिती आहे. आणि ही लढाई तुम्ही सुद्धा साक्षीदार आहेत ह्या गंगापूरची. तुम्ही सांगा प्रामाणिकपणे, ही लढाई गेल्या वेळेस मी हारलो, जिल्हा परिषदला जरी हारलो तरी ही लढाई कधीतरी विकासराव देशमुखांनी तरी लढवली किंवा इथल्या काँग्रेसच्या लोकांनी तरी लढवली का? तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. मी कुठं बसतो, मी टक्केवारी घेतो, ह्याच्यावरच चर्चा, दुसरं काहीच नाही. मग कोणतर मातंग समाजाचं आहे, काहीतरी विकतेत, ह्याच्यावर चर्चा. किती दुर्दैवाची परिस्थिती आहे. अरे विचारा तुम्ही, काय कामं केले, काय करणार आहोत पुढे, विजन काय आहे. आज गावातले तरुण पोरं कामाला नाहीत, कुठेही काम करण्याची मनस्थिती राहिली नाही, मोबाईलमध्ये अडकून आहेत. मी दररोज शेताकडे जाताना बघतो, त्या वट्ट्यावर बसलेले आपले खालचं माळ्याचं मारुती मंदिर आहे, तिथं वट्ट्यावर बसलेले 100-125 पोरं, तिथं मसनवाट्यावर बसलेले काही माणसं. किती परिस्थिती, हजारो करोडोच्या योजना शासन द्यायला तयार आहे, आपण घ्यायला तयार नाही. कारण आपण ह्या वादात अडकून आपली मानसिकता कमकुवत झाली आहे. आपली मानसिकता ह्या लोकांनी एवढी कमकुवत केली आहे की बाबू खंदाडे आला किंवा भाजपचा कोणी आला की दुश्मन वाटतो, अशी मानसिकता काँग्रेसच्या लोकांनी बऱ्याच जणांची केली आहे. हा एकदा विचाराचं संवर्धन करा, विकास करा, लेकरं बाळं पुढे जातील ह्याचा प्रयत्न करा. आम्ही नाही करू शकलो, आम्हाला हरवा तिथं, पण प्रगती झाली पाहिजे. महिलांच्या बाबतीतचं धोरण असेल, युवकांच्या बाबतीतचं धोरण असेल, करोडो रुपये शासन द्यायला तयार. आता मी सांगितलं अल्पसंख्याक समाजाचं 3.5 वर्ष, मी मागल्या 5 वर्षामध्ये जवळपास 50 लाख रुपये आणले, रस्त्यासाठी आणले, दर्ग्यासाठी आणले, ह्याच्यासाठी आणले. 3.5 वर्षात मुस्लिम समाजासाठी ह्यांनी किती रुपये आणले सांगा. मुस्लिम समाजाच्या लोकांना ह्यांनी सांगतात, भाजपवाले पोळका दाखवतात, कुणाला तर 10-10 हजार 20-20 रुपये देतात समाजात, असं करा, वातावरण तसं करा म्हणून. मला सांगा, मुस्लिम समाजाच्या प्रत्येक युवकानं विचारा त्यांना प्रश्न, 3.5 वर्षामध्ये तुम्ही 1 रुपया का आणला नाही, तुम्हाला कळालं का नाही, कुठं ऑफिस आहे, कुठं जावं लागतं, कुठून निधी आणावं लागतं, ह्याला विचारा. माहिती आहे का? विचारा. नाही माहिती. मी काय बोल गेलो, मी उद्याची इलेक्शन हारलो जिंकलो तरी मला फरक पडत नाही. मी काय आश्वासन दिलं तर माझ्यात ताकद आहे. माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाचं भलं झालं पाहिजे. शादीखाना म्हणजे काय फक्त मुस्लिमासाठीच तिथं लग्न करता येते असं नाही. तिथला दलित माणूस असेल, कुठलाही माणूस तिथं जाऊन लग्न करू शकतो. आणि मी शादीखाना देत असताना त्या लोकांना ते सुद्धा म्हणले माझ्यात ताकद आहे म्हणून म्हणलं. ही प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता का नाही? माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किंवा गावातल्या सर्वसामान्य नागरिकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. कोणीतरी दिशाभूल करायचं, काहीतरी करायचं आणि काहीतरी विषय माजवायचे, काहीतरी. प्रत्येक गल्लीत गेले की प्रत्येक कला वेगळी. बौद्ध समाजात गेले की सांगायचं आता तुमची उमेदवारी दिली आहे, तुम्ही केलं पाहिजे. इकडे सांगायचं तुम्हाला कसं त्रास दिलाय, ही केलाय, ती केलाय. आज तर मातंग समाजाचे 10-5 पोरदार पाजून फुललेत. आता माझं तर अंदाज सभेमध्ये गोंधळ घालायचं, कारण 5 पासून इथले नेत्याचे प्रयत्न चालू होते की सभाच होऊ द्यायचे नाही, टाइम संपलाय, हे संपलाय, ते संपलाय, लिमिट नाही. आम्हाला परवानगी दिली, आम्ही सभा करणार. परवानगी देणाऱ्याला विचारा कशी दिली परवानगी, सभाच कसं होऊ देता, अशी फोन अधिकाऱ्याला करून काय हिंमत आहे? लोकांसमोर जा ना, विचारा प्रश्न, विचारा. बाबू खंदाडेचं हे चुकलंय, इथं कमिशन खाल्लंय, माझ्या समोर पैसे दिलेत, असं एकतरी उदाहरण दाखवा म्हणाल ना. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या 5 वर्ष जी निधी येतो त्याच्याकरता मी बघितलं सुद्धा नाही. सदस्याला सांगितलं होतं ठरवा, माझी मी निधी आणतो म्हणून सांगितलं होतं. तसं एक रुपयाचं निधी आणून दाखवा. किती दिवस भांडणं लावून तुम्ही सत्ता घेणार, किती दिवस भांडणं लावून आपल्या तरी सत्ता घेणार, हा विचार सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आलेली आहे. मी हमी घेतली आहे त्यांची,
कारण ते 35 वर्ष झालं त्यांचा नवरा माझ्या संग प्रामाणिक आहे. मी हमी घेतल्या गावचा विकास करण्यासाठी. काय चुकीचं केलं? ठीक आहे, एखाद्या गोष्टीत असतील चुकीचं, ते सुद्धा बंद करायला लावायची ताकद माझ्यात आहे. मग ते विचारानं करू किंवा काय देशील करू, ती सुद्धा बंद करू शकतो. तुम्ही दुष्प्रचार करू नका, प्रचार चांगला करा. माझी गंगापूरकरांना हीच विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. मी असो नसो भविष्यातल्या राजकारणामध्ये, पण आपली लढाई ही विकासाच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे, ही सर्व गंगापूरकरांनी लक्षात घ्या. एखाद्याला जातीचा आमिष दाखवून मी माळी समाजाचा नेता आहे, मी मातंग समाजाचा नेता आहे, मी मराठा समाजाचा नेता आहे, मी यलम समाजाचा नेता आहे, हे बोलून उपयोग नाही. तुम्ही गंगापूरसाठी काय केलंय, किती निधी आणलाय, किती रस्ते आणले, ह्याची उत्तर द्या. 20-20 वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहे. जिल्हा परिषद सदस्य तुमचा, ग्रामपंचायती तुमच्या, पंचायत समिती सदस्य तुमचा, आमदार तुमचा. दाखवा ना विकास. जेव्हा संतोष पाटलासोबत तुम्ही त्या पश्चिम महाराष्ट्रात एक गाव नाही जिथं डांबर, एक रस्ता नाही असं शेत रस्ता जिथं डांबर सडक नाही. कधी आपण त्या दुनियेत हिंडणार आहोत? ठीक आहे ना, माझ्यात हिंमत आहे, मी केलो, अजून बच्चेसाहेब गुरुजीपर्यंत पुढे करणार आहोत, रस्ता करणार आहोत. मी माझ्या पुरतं केलो. गावाने सुद्धा विचार केला पाहिजे. मला सुद्धा पक्षाचे लोक विचारतात की तुम्हाला एवढे पैसे देऊन तुमच्या गावात तुमची सत्ता नाही. मला सुद्धा लिमिटेशन्स असतात ना मागण्यासाठी. मी माझ्या पुरतं आणू शकतो सत्तेत नसताना, पण उद्या जर सरपंच झाला, सदस्य झाला, तर प्रत्येक गोष्टी मी हक्कानं तिथं मागू शकतो. तुम्ही तुमच्यासाठी काय करायचं, भवितव्य काय तुमच्या लेकराबाळाचं, ह्याच्यात मला कुणावरही आज टीका करायची नव्हती. त्या दृष्टिकोनातूनच मी केलेलं, कारण मी कंटाळून गेलो टीकेला. एखाद्या माणसावर टीका केली की त्याला हात देऊन माग, कशाचे हात देऊन तर आज ह्याला पाडायचं, एवढंच इलेक्शन. आता त्यांचं एकच आहे, जिल्हा परिषदमध्ये चुकून सहानुभूतीनं ह्याला 400 मताची लीड मिळाली आहे. आता इथं जिरवा म्हणजे पुन्हा कधी येतच नाही. अरे असं विचार कसं करता तुम्ही? मी ह्या गावचा मुलगा, इथल्या प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणं ही मरेपर्यंत माझी जबाबदारी आहे. जेवढं शक्य आहे, सत्तेत असू नसू, ह्या गावातल्या प्रत्येक माणसासाठी प्रयत्न करणं ही माझी ड्युटी आहे. मी तुमच्यासारखं गावासंग बेईमानी करणार नाही आणि आयुष्यभर ह्या भानगडीत पडणार नाही. जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करण्याचं काम करणार. भ्रष्टाचार केला. अरे माझ्याकडे बुद्धी आहे. मी 2 कोटी रुपये स्वतःसाठी शासनाची सबसिडी आली आहे माझ्या डोक्याचं. ह्यांच्या आयुष्यात आणू शकते त्यांनी कधी? फार तर ह्यांनी वाळू चोऱ्या करू शकते. फार तर ह्यांनी रस्त्यामध्ये 4 इंच बांधायचे तिथं 3 इंच बांधू शकते. नाली कशी बांधावी, कसे पैसे खावे हे करू शकते. आमचं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा विकास करा. गावचा विकास झाला पाहिजे, साऱ्या गोष्टीचा विकास झाला पाहिजे. आमच्याकडे क्षमता होती, माझे संबंध होते, माझी बुद्धी काम करत होती, किंवा मला त्या योजना माहीत होत्या म्हणून मी तिथपर्यंत गेलो, 2 कोटी रुपये आणलो. तुम्ही ह्याने 5 वर्ष जरी 11 जणांनी गंभीर तर 2 कोटी रुपये ह्याला मिळतात. मग मला सांगा, मला भ्रष्टाचार करायची काय गरज आहे? टक्केवारी खायची काय गरज आहे? माझा मुख्यमंत्री माझ्या एका मेसेजवर एखाद्याचं काम करू शकतो. माझा प्रत्येक मंत्री माझं मेसेजवर काम करू शकतो. मला इज्जत पाहिजे. त्यांनी म्हणलं पाहिजे की ही माणूस खराब नाही, चांगल्या माणसाचा मुलगा आहे, ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आमच्यावर, आईवडिलांनी तसे संस्कार दिले. आणि तुम्ही टक्केवारीची भाषा करता. अरे कुणासंग टक्केवारीची भाषा करा? तुम्हाला सवयी आहेत त्या टक्केवारीच्या, म्हणून त्या गोष्टीवर तुम्ही बोलता. माझं एकच म्हणणं आहे, गायकवाड उषाबाई प्रल्हाद यांना मी गावचं प्रतिनिधी म्हणून उभा केलंय. त्या दलित समाजाच्या महिला आहेत, माझ्यासोबत इमानदार राहिल्यात म्हणून मी त्यांना उभं केले. त्यांच्या माध्यमातून मी गावातला शेतरस्ता असेल, गंगापूर लातूर रस्ता असेल, कुठल्याही अडचणीचा विषय असेल, ते 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार. ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो. आता त्यांनी सांगितलं गंगापूर लातूर रस्त्याचा विषय सांगितला की तुमचा पालकमंत्री आहे, तुमचं सरकार आहे, तुमचं हे गोष्टी आहेत. हो, सर्वच माझं आहे, मी करू शकतो त्या गोष्टी, पण माझं काहीच काम नाही म्हणून मी वर्षभर मुंबईला गेलो नाही. काही काम असलं तर जावं ना आपलं, उगाच कसं जाऊन त्याच्या पुढे करा. बाकीच्याला सवय असतील पण आपल्याला नाही. गेलो नाही. माझ्या गाई म्हशी ह्याच नादात आपलं चालू आहे व्यवस्थित. पण तुम्ही आमदार आहेत, तुमचं काम आहे ना शासनाच्या प्रत्येक दरबारी जाणं, कलेक्टरला विचारणं. कलेक्टरला निधी वेगळा असतो रस्ता देण्यासाठी, मंत्र्याला निधी वेगळा असतो, बांधकाम मंत्र्याला वेगळा असतो, मुख्यमंत्र्याला वेगळे अधिकार असतात. तुम्ही लातूर जिल्ह्याचे लातूर शहर मतदारसंघाचे आमदार आहेत, तुम्ही काय केलं?
तुम्ही तुमच्या आमदारांना विचारा ना. आमचे प्रत्येक ह्या शहरातला माणूस, गरोदर बाई असेल, महिला असेल, तरुण असेल, आदळत आपटत तिथं जातंय दररोज. ह्यांच्यासाठी तुम्ही काय करताय हे सांगा. ते जर मंत्र्याकडे गेल्यावर होत नसेल, मुख्यमंत्र्याकडे गेल्यावर होत नसेल, तर आंदोलन करायचं का? होतंय का बघा. ती सुद्धा भूमिका नाही. फक्त टीका करायची, टिप्पणी करायची, सर्व गोष्टी करायची. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पाकरसंगवीमध्ये आमदार अमित देशमुखांनी सांगितलं होतं, निवडणूक झाल्या 15 दिवसामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. काय केली सुरुवात? गुत्तेदार ह्यांचाच. 2दा दुरुस्ती झाली. 2दा गुत्तेदार कोण होते जरा खोलात जाऊन चौकशी करा, कारण कोणाला नाव घेऊन मला मोठं करायचं नाही. कसे कामं केले दुरुस्तीची सुद्धा? ह्यांचेच गुत्तेदार. उगाच जाताना बघते दुसऱ्याच्या नावावर काय तर काय केल्यासारखं दाखवते. हे प्रगल्भ गावातल्या लोकांनी ओळखण्याची गरज आहे. आज या गंगापूरमध्ये आपली लोकसंख्या 10,000च्या पुढे चालली आहे. किमान एका 10-20 तरी चांगले उत्पादन करणारे केंद्र या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्याचं पाहिजे होते. 10-5 महिला बचत गट काहीतरी उत्पादन करतात, ह्याच्यावर प्रक्रिया पाहिजे होती. 10-5 युवक कुठं तर चांगलं संघटित होऊन एकत्रित काम करतात, यावर काम पाहिजे होतं. एक आदर्श गाव गंगापूर म्हणून ह्यासाठी प्रक्रिया करण्याची लातूरच्या जवळ आहोत. मी जसं धंदा करतो तसं अनेक धंदे छोटे मोठे करता आले असते, बिगर कर्जाच्या पैशाची सुद्धा करता आली असते. ह्या वास्तविकतेपासून आजचा तरुण या गावातला माणूस दूर का गेला आहे? तर तुमची मानसिकता ह्या लोकांनी अशी तयार केली आहे की काहीच करायचं नाही, आलं की मला शिवाय द्यायच्या, किंवा त्यांचं सांगायचं निधीच मिळत नाही म्हणायचं, आमदारच भेटत नाहीत म्हणायचं. तुमच्यात हिंमतच नाही आमदारावर जाऊन भांडणं करायची, बोलण्याची. भांडणं करा म्हणजे मी काय त्याला शिवाय द्या म्हणालो असं नाही. वारंवार मागणी तर करा तुम्ही, मागणी सुद्धा करायची. जी भैया हीच म्हणायची सवय. कुठं फोन केला मला आणि मी सुनावणी मध्ये निकाल लावून दिला, जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं. अरे तिथं करण्यापेक्षा गावच्या विकास कामामध्ये आम्ही देशमुखांनी किती योगदान दिलं किंवा तुम्ही त्यांच्याकडून किती योगदान ओढून आणलं हे तुम्ही ठरवण्याची गरज आहे. म्हणून गंगापूरकरांना माझी विनंती आहे, जास्त काय बोलणार नाही की परिवर्तनाची निवडणूक आहे. ही धनशक्ती विरुद्ध गरीब माणसाची लढाई आहे. काय चुकीचं करत असतील बंद करायला लावायची ताकद माझ्यात आहे. त्यांच्याकडे आहे नाही, त्यांच्या माणसाला सुद्धा नाही. उलट एखादा माणूस गाडीत टाकतील, 10 माणसं मतदान करत नसेल तर चला म्हणून जातील, ह्या इकडल्या बारावर नाही तर तिकडल्या बारावर बसवतील, त्याला गोड बोल आणतील. सकाळी ती माझ्या नावानं सुरू, माझ्या नावानं म्हणजे पेक्षा कोण जे उमेदवार उभं टाकलं असेल त्याच्या नावानं सुरू. ही अशी मानसिकता त्यांची. त्याच्यामुळे परत एकदा गंगापूरकरांना माझी विनंती आहे, ही लढाई विकासावर व्हावी. इथून कुठलंही इलेक्शन कुठलंही विकासावर झालं पाहिजे, रस्त्यावर कामाच्या दर्जा बाबतीत झालं पाहिजे. ह्या गोष्टीवर आपण सर्वांनी लक्ष द्या, कारण अनेक पिढ्या बर्बाद झाल्यात ह्या गोष्टीमध्ये. राजकारणाच्या अनेक पिढ्या झाल्यात. गावातले 90% काँग्रेसवाले बघा तुम्ही, 90%. मी तर अभिमानानं सांगू शकतो, प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला सांगतो की ह्या योजनेत भाग घ्या, त्या योजनेत भाग घ्या, तुम्ही काँग्रेसवाल्याकडे लक्ष द्या. काय ना सेवा करून मरून गेले साहेब. त्यांच्या पुढल्या पिढीचं काय योगदान ती त्यांच्या महामाराचं. ही परिस्थिती गावानं बदला. ठीक आहे, एखादा उमेदवार कमी पसंत असेल, काय असेल, पण गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निवडणूक लढली पाहिजे. अशा पद्धतीने आपण मतदान करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या 28 तारखेला शिट्टी चिन्ह आहे. माझी कळकळून विनंती आहे, विनंती एवढ्यासाठीच आहे, मी गरीब उमेदवार उभा केला. मी पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट एवढं छापून देण्यापर्यंत वचन दिलं. त्यांच्याकडे जर खरंच काही फार मोठा धंदा असता तर त्यांनी धुमाकूळ घातलाच असतं. आज तुम्ही गावात कोपऱ्यात जाऊन बघा, कारण इथं बसलेला प्रत्येक माणूस सुशिक्षित आहे, दारू पित नाही किंवा वैचारिक आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी आलात. आज गावातल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा किंवा 4 दिवसाखालची माहिती घ्या. कुठं जेवण चालू आहेत, कुठं बिर्याणी चालू आहे, कुणाच्या घरी मटण चाललंय, किती लोक दारू प्यायला चाललेत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आता मला इथून गेल्यानंतर माझ्यातले सुद्धा 10-5 कार्यकर्ते शिवाय देतात की तुम्ही लोकांना शिकवायला जाता, तुम्ही त्यांच्यावर टीका करा, हे बोलायला पाहिजे होतं, ते बोलायला पाहिजे. पण माझी मानसिकता आहे की ज्या गावात आपण जन्मलो त्या गावाचं कल्याण करण्यासाठी प्रत्येक राजकारणी माणसाने, ह्या गावातल्या काँग्रेसमधला असो, भाजपमधला असो, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ती करण्याची हिंमत आमच्यात आहे. कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे.
मंत्री इथला आहे म्हणून आम्ही इथल्या कामाची हमी देऊ शकतो. कारण हे लोक तुम्हाला किती जरी हमी घेतले, किती जरी काम केले, ह्यांची पोहोच जिल्हा परिषदच्या पुढे नाही. जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. आम्ही कोणाला अडविणार नाही काम देऊ नका म्हणून, पण ह्यांना माहीतच नाही कधी जावं लागतंय, कधी कोणती योजना असते, कधी काय करावं लागतंय, ह्या गोष्टी माहिती नाहीत. आणि ज्या गोष्टी यांना माहीतच नाहीत त्या गोष्टीवर हे काम करू शकत नाही. फार तर तुमच्यासोबत दिवसभर सकाळ संध्याकाळपासून बसून चहा पाणी करतील, तुमचं ब्रेन वॉश करतील की असं आहे तसं आहे तसं आहे. तुम्ही एकच गोष्टीवर कायम राहा, विकासाच्या मुद्द्यावर कायम राहा. आणि मी हेच म्हणतोय, 3.5 वर्षामध्ये जे लोक एकमेकाच्या कुळाचा उद्धार करतात, चप्पल काढून एकमेकाला मारायला जातात, ते पुढल्या 1.5 वर्षात काम करू शकतील असं तुम्हाला वाटतंय? कुणाला तरी गंगापूरच्या लोकांना वाटतंय का सांगा मला? महागल्ला विश्वास ठराव झाला, त्याचे पैसे पूर्ण तुमच्या खिशातून गेलेत. तुम्हाला वाटत शासन खर्च करते? बिलकुल नाही. कधी बी वर्षभराची प्रोसिडिंग काढा, तिथली किंमत काढा, 3, 4, 5 लाख रुपये, 6 लाख रुपये खर्च झाला त्या निवडणुकीवर, पूर्ण तुमच्या खिशातला टॅक्स मधला पैसा आहे. आत्ताची निवडणूक शासन खर्च करते, पण अविश्वास ठरावाची जी काही प्रक्रिया झाली 4-5 लाख रुपये मंडपापासून ते छापील कागदापर्यंत, ती पूर्ण तुमच्या खिशातला पैसा, ही सुद्धा माहिती तुम्हाला देत नाहीत. मग सर्व खर्च आपण करायचा, आपल्याला येड्यात काढायचं, एखाद्या सगळं जमवायचं नाही, त्यांना समोर आणायचं नाही, त्यांच्यावर आरोप करायचे, 5-5 लाख रुपये त्यांचे 10-10 लाख रुपये हाणायचे, भ्रष्टाचार करायचा, एकमेकाच्या कुळाचा उद्धार चपला अंगावर घालून द्यायच्या. अंगणवाडीतल्या लेकरांच्या जे खेळणे असतात त्याच्यातून इलेक्शनचे खर्च काढायचे. त्याचा मुद्दा काढला मी, पुरावे नाहीत मध्ये त्यांनी. तुम्हाला सांगतो, ही पाया पडली एकट्यात असताना माझ्या वस्तुस्थिती आहे. दोषी धरलेला कागद माझ्याकडे आहे, मी टाकलाय सुद्धा मागं व्हॉट्सअपवर. मुख्य कार्यकारीच्या अधिकाऱ्याच्या आदेशाने चौकशी झाली, दोषी निघाले, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की ही प्रक्रिया पूर्ण चुकीची झालेली आहे, त्याच्यात भ्रष्टाचार झाला. मला वामन साहेबांसारख्या माणसाने सांगते जाऊ द्या, एवढं टोकाला जायचं नसतं, मी शांत बसतो. प्रत्येक ठिकाणी ऐकतो. आपल्यालाही कुणाला टोकाची भूमिका घ्यायची नाही. जिल्हा परिषदमध्ये पेवर ब्लॉक, आत्ताची जी उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे, त्यांनी पेवर ब्लॉक गुत्तेदारीचं काम माझ्याकडून फुटून गेल्यानंतर ह्यांच्याकडे तिथे केलं. त्याची आज बी क्वालिटी जाऊन बघा तुम्ही काय आहे. क्वालिटी कलरवरून दिसत नसते, ते एक हातोडा हाणलं तरी त्याच्यावरून दिसत असते क्वालिटी काय. कुठलेही नाले असतील, त्या स्वतःच्या वार्डामधल्या नाल्या, मी गेलो होतो काल परवा प्रचाराला, तिथं 10-5 बाया माझ्या अंगावर होते. त्या सावता मंदिरकडे जातात, 10 बाया अंगावर होते. ह्या बाई नाली, हे बघा ह्याच्यात काय ते बेड नाही टाकला. मी त्यांना सांगितलं माझ्या हातात नाही, मी फक्त तक्रार करू शकतो, तक्रार केलं तर पुन्हा माझी बदनामी होते. म्हणजे एवढी दुर्दैवी परिस्थिती गंगापूरकरांची करण्याचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मी जास्त काय सांगणार नाही. माझी एकच कळकळीची शेवटची विनंती आपल्याला राहणार आहे. फार बोललोय मी, आपण विकासाच्या दृष्टिकोनातून ही लढाई लढावी. परवा दिवशी मतदानाला जात असताना आपण प्रत्येकाने उमेदवार म्हणून जावं. ह्या सर्व कामाची गॅरंटी ह्या 18 महिन्यासाठी मी तुम्हाला घेतो आणि हे सर्व कामं 100% करून देतो. येणाऱ्या 28 तारखेला शिट्टी हे चिन्ह लक्षात ठेवा, प्रचंड मताने विजय करा. आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. यापुढे आपण विकासाच्या कामामध्ये सहकार्य कराल आणि प्रत्येक निवडणूक ही विकासावर होईल ही अशी अपेक्षा या गावचा मुलगा, आपल्यातला एक नागरिक ह्या नात्यानं मी आपल्याकडून अपेक्षा धरतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.